महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. एस रविराज, अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. आज महासभा, 20 तारखेला महासभा, 21 तारखेला पेंटिंग महासभा आणि 20 तारखेच्या महासभेनंतर 21 तारखेच्या महासभेपुढे महासभेच्या आंबेडकर सभागृहात जाताना सर्वांना मोबाईल बाहेर ठेवण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. कोणाला जे गॅलरीत लोक बसतात त्यांना. जर गॅलरीत बसणाऱ्या नागरिकांना मोबाईल नेणे बंदी आहे, तर हा नियम नगरसेवक लोकांनाही लागू होतो. मग नगरसेवक लोकांना का बंदी नाही? संविधान आणि घटनेच्या कक्षेत बसलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सभागृह आहे. सभागृहामध्ये सर्वांना मुक्त महासभा आहे. संसद भवनात मुक्त महासभा होते. संसद भवनात संसदीय अधिवेशन होतं. विधानसभेमध्ये संसदीय सगळं खुले सूत्र आहेत. मग ह्या महासभेमध्ये बंधन का? हा विषय आहे की मोबाईल सक्तीने बंदी लागू करेल. त्यासाठी ठराव लागतो. ठरावाशिवाय मोबाईल बंदी होऊ शकत नाही. जर नागरिकांना बंदी, तर नगरसेवकांना बंदीच लागू पाहिजे. हा माझा महत्त्वाचा विषय आहे. जर नागरिकांना आतमध्ये मोबाईल नेणे बंदी, तर नगरसेवकांनाही तोच नियम लागू. मग नगरसेवकांचे मोबाईल पण बाहेर गोळा करा. नागरिकांचे गोळ्याबरोबर हरवलं त्याला जबाबदार कोण? एक मोबाईल 50,000 रुपयाचा आहे, तर एक मोबाईल 50,000 रुपयाचं उद्या हरवलं त्याला जबाबदार प्रशासन आहे का? याला ठराव नाही आहे, आयुक्ताची मंजुरी नाही की ठराव नाही. प्रशासकीय कुठलेही ठराव नसताना बंदी घालणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहामध्ये हा कायद्याच्या घटनेच्या परिक्रमामध्ये येत नाही. त्याचं उल्लंघन आहे. हे महापौरांनी, हे उपमहापौरांनी, हे सभागृह नेत्यांनी, गटनेत्यांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी आणि आयुक्तांनी याची नोंद घ्यावी. एस रविराज रवींद्र शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा आक्षेप आहे की अशा प्रकारचा बंदी कायदा, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांवरची बंदी, अनुसूचित जाती जमातीची बंदी, स्वतंत्र अधिकार, व्यक्ती स्वतंत्रता अधिकार, तर मोबाईल आतमध्ये नेण्याचा पण अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्यामुळे बंदी हा विषय घटनेच्या चौकटीत येत नाही, हे प्रशासनाने आणि महापौरांनी लक्षात घ्यावे. धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.